Okay, so okay. इकडे बेसिकली तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. होम मध्ये जर आपण बघितलं तर इथे काही न्यू रिपोर्ट्स असतात ज्याच्यावरून आपण डायरेक्टली डेटाला कनेक्ट करून रिपोर्ट्स क्रिएट करू शकतो. अँड ओपन मध्ये काय असतं की आपण ज्या प्रोजेक्टवरती ऑलरेडी काम केलेलं आहे ते प्रोजेक्ट इकडे आपल्याला शो करत राहतात. ओके, तुम्ही ते डायरेक्टली इथून ऍक्सेस करू शकता. सो फिलहाल आपण न्यू रिपोर्ट जनरेट करतोय, सो मी ब्लँक रिपोर्ट ऑन करतोय. ब्लँक रिपोर्ट ऑन केल्यानंतर आपल्याला डेटा ऍड करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर फर्स्ट मी तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन परत एकदा देतो. इथे वरती टॅब्स आहेत ज्याच्यामधून आपण होम, इन्सर्ट, मॉडेलिंग असे ऑप्शन्स आहेत, व्ह्यू वगैरे. व्ह्यू मधून मोस्ट ऑफ आपण पेज एडिटिंग किंवा आपले जे ग्राफ्स ऍड केले त्यांना एडिटिंग करू शकतो. मॉडेलिंग मधून आपण डेटा ऍड केलेला आहे त्यांना लाईक टेबल्समध्ये क्रिएट करणं किंवा मॅनेज रिलेशनशिप मॅनेज करणं, हे सगळ्या गोष्टी किंवा मेजरिंग करणं, हे सगळं आपण इथून करू शकतो. बट बेसिकली कसं आहे ना, याच्यामध्ये होम मध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. अँड इफ जर आपल्याला एखाद्या मॉडेलिंग रिलेशन क्रिएट करायचं तो आपण इथून करू शकतो मॉडेल व्ह्यू मधून. डेटाला बघायचं आहे तर टेबल व्ह्यू मधून बघू शकतो. रिपोर्ट बघायचं आहे तर रिपोर्ट व्ह्यू मधून बघू शकतो. हे आपले पेजेस आहेत. अँड देन हा आपला स्क्रीन मोड आहे म्हणून डेस्कटॉप लेआउट व्ह्यू ऑन आहे. अँड इफ जर मी इथे मोबाईल व्ह्यू करतोय तर तो मला मोबाईल व्ह्यू मध्ये शो करेल की माझं जे पण ग्राफ किंवा जे पण डेटा बनवेन तो कसं दिसेल. हे आपल्याला जे शो करतं हे कॅनव्हास आहे. देन व्हिज्युअलायझेशन मध्ये इथे आपल्याला काही व्हिज्युअलायझेशन दिसतात. ओके. देन त्यानंतर इथे फिल्टर्स आहेत. जेव्हा आपण एखादा ग्राफ इथे घेतो, ऍड करतो, ऍड केल्यानंतर इथे आता हा जो ग्राफ आहे याच्यामध्ये बेसिकली काय असेल, एक्स एक्सेस आणि वाय एक्सेस. तो एक्स एक्सेस आणि वाय एक्सेस इथे शो करतो. मग इकडून डेटा मधून इथे आपण काय करतो, डेटा अपलोड करतो. जे आपण अपलोड केलेला डेटा असतो ना त्याचे हेडलाईन्स इथे आपल्याला शो करतात. मग त्याच्यातनं ड्रॅग अँड ड्रॉप आपण इकडे करू शकतो आणि देन त्यांना इथून फिल्टर लावू शकतो जे आपण पुढे बघणारच आहेत. ओके, फिलहाल मी यांना मिनिमाइज करून ठेवतो जेणेकरून माझा कॅनव्हास मोठा दिसेल. गेट डेटामध्ये गेलो. इकडे बघा, फर्स्ट ऑफ ऑल काही सोर्सेस आहेत जिथून आपण डेटाला कनेक्ट करू शकतो. पॉवर बी आय मध्ये 100+ डेटा सोर्सेस आपण असे 100+ डेटा सोर्सेस आहेत आपल्याला ऍड करायला. फिलहाल मी एक्सेल वर्कबुक वरती क्लिक करतो अँड देन इकडे जाऊन हा माझा अदर डेटा आहे. जो डेटा तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइडेड आहे तो डेटा मी इथे ऑन करतोय. ओपन केल्यानंतर इकडे मला डेटा कनेक्ट झाल्यानंतर माझ्याकडे ऑप्शन येतं की त्या डेटामधले कोणते कोणते शीट्स तुम्हाला ऍड करायचे आहेत तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा तुमच्या वर्किंग प्रोजेक्टमध्ये. तर इकडे माझ्याकडे 3 शीट्स आहेत त्या पर्टिक्युलर डेटामध्ये. सो तिन्ही मी सिलेक्ट करून घेतो बिकॉज तिन्हीवरती मला काम करायचं आहे. अँड देन मी त्याला काय करतो, इथे 2 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल लोड डेटा अँड ट्रान्सफॉर्म डेटा. लोड डेटा मीन्स काय असतं, जसं तसा डेटा पॉवर बी आय मध्ये येणार ज्याच्यावरती तुम्ही ग्राफिक्स क्रिएट करू शकता. अँड देन ट्रान्सफॉर्म डेटामध्ये काय होतं, हा डेटा पॉवर क्वेरीमध्ये जातो जो पॉवर बी आयचा टूल आहे, ETL टूल आहे, ज्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या डेटाला क्लीन करू शकता अँड देन मग त्याला परत तुम्ही पॉवर बी आय मध्ये घेऊन येऊ शकता. ओके. देन मी ट्रान्सफॉर्म डेटा केल्यानंतर हा माझा पॉवर क्वेरी ऑन झाला. आता याच्यामध्ये बेसिकली माझा जो फर्स्ट डेटा आहे, फूड डिटेल्स. फूड डिटेल्समध्ये माझा क्लिअर डेटा आहे ज्याच्यामध्ये काही एरर्स नाही आहेत. माझे आयटम कोड्स आहेत, फूड नेम्स आहेत अँड देन फूडचे टाईप्स आहेत. देन माझ्याकडे दुसरा डेटा आहे रेस्टॉरंट डिटेल्स, ज्याच्यामध्ये रेस्टो कोड आहेत, रेस्टो नेम आहेत आणि रेस्टॉरंटचे टाईप्स आहेत. देन थर्ड डेटा जो आहे माझा कस्टमर डिटेल्स, याच्यामध्ये माझे कस्टमरचे आयडीज आहेत, कस्टमर नेम्स आहेत अँड देन कस्टमरचे टाईप्स आहेत. मीन्स ते गोल्ड आहेत की रेग्युलर मेंबर्स आहेत. ओके. पॉवर क्वेरीमध्ये कसं असतं की तुम्ही जे पण गोष्टी ऍड करता याच्यामध्ये त्यांना तुम्ही अंडू रिडू नाही करू शकत. इकडे तुम्हाला अप्लाइड स्टेप्स ऑप्शन दिसत आहे. या अप्लाइड स्टेप्समध्ये तुम्ही इथे जे जे करणार या कॅनव्हासवरती ते स्टेप्स इकडे रेकॉर्ड होत जाणार. मग त्या हिशोबाने इफ जर तुम्हाला एखादी स्टेप रिमूव्ह करायची आहे, तर तुम्ही इथून कॅन्सलवरती क्लिक करून रिमूव्ह करायचं असतं. याच्यामध्ये कंट्रोल Z वगैरे ऑप्शन नाही चालत. ओके. आता मला याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत. याच्यावरती मी राईट क्लिक करणार आणि इकडे रिप्लेस व्हॅल्यू आहे, रिप्लेस व्हॅल्यूवर क्लिक केल्यानंतर इकडे मला विचारतोय फाइंड व्हॅल्यू. मग मी इकडे टाकणार G. अँड इफ जर तुमच्या डेटामध्ये व्हॅल्यू कॅपिटल आहे तर तुम्हाला इथे कॅपिटलच टाकायचं आहे. हा याला अनालिटिकल लँग्वेजमध्ये केस सेन्सिटिव्ह बोलतात. ओके.
अँड देन ओके करायचं. मग तो डेटामध्ये चेंज होईल. देन अगेन रिप्लेस व्हॅल्यू, इकडे मी टाकणार आर, हिअर शुड बी रेग्युलर. आणि हा मी मॅच विथ एंटायर ऑल कंटेंट करायचा. अँड देन ओके. हा माझा डेटा क्लीन झाला. याला मी अप्लाय करणार पॉवर बी आय मध्ये. ओके, अप्लाय केल्यानंतर ओके, सी इकडे आपला डेटा ऍड झालेला आहे. ओके, देन त्यानंतर मला अजून एक डेटा याच्यासोबत कनेक्ट करायचा आहे, ज्याच्यामध्ये मी बॅकएंडच्या गोष्टी ठेवल्या आहेत, जे माझे तेवढ्या युजेबल नाही आहेत, बट स्टील ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. मीन्स ज्याच्यामध्ये माझा कस्टमरचे डिटेल, मीन्स कस्टमरचे ऑर्डर्स असतील, त्यांनी कोणती क्वांटिटी ऑर्डर केली आहे, कधी ऑर्डर केली, हे सगळा डेटा तो माझा कुठे सॉरी, मोर डेटामध्ये जर आपण घेत जातोय, तर इकडे आपल्याकडे फोल्डरमध्ये तो डेटा मी ठेवलेला आहे. ओके, इफ जर एखादा डेटा तुमचा फोल्डरमध्ये आहे, तर आपल्याला माहिती ऑलरेडी की एक फनल असतं, त्या फनल थ्रू आपल्याला जावं लागतं. फर्स्ट फोल्डर क्रिएट होतो, त्यानंतर वर्कबुक्स असतात, वर्कबुकमध्ये वर्कशीट्स असतात, आणि वर्कशीटमध्ये आपले सॉरी शीट्स असतात, आणि त्या शीट्समध्ये आपला डेटा असतो टेबल फॉर्मॅट्समध्ये. ओके, सो आपल्याला काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल इथे फोल्डर पाथ आहे, तो पर्टिक्युलर डेटा आपण कुठे ठेवलाय हे आपल्याला इथे मेन्शन करायचं, तो पाथ मेन्शन करायचा आहे. मग मी ब्राउझरमध्ये इफ जातोय, तर माझा डॉक्युमेंट एक ऑप्शन आहे, डेस्कटॉप ऑप्शन आहे, देन ओके प्रॅक्टिस फाईल, ऑर्डर डेटा, अँड देन अगेन ऑर्डर डेटा. हा माझा तो मेन डेटा आहे. ओके, याला मी ओके केला, अँड देन इकडे अगेन ओके करणार. मग तो परत डेटा याच्यामध्ये ऍड होईल. आता इकडे कसं आहे की तो एक्सटेन्शन वाईज शो करतोय मला. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल तो बायनरी कंटेंट आहे, मीन्स तो डायरेक्ट डेटा नाहीये, तो फोल्डरमध्ये आहे. पहिले मला त्याला ऑन करायला लागेल, ज्याला आपण अनालिटिकल लँग्वेजमध्ये डेटा अपेंडिंग बोलतो. ऑन करून त्याला कनेक्ट करणे, इट मीन्स डेटा अपेंडिंग. आता याला अपेंड करण्यासाठी मला मग ट्रान्सफॉर्म डेटा करावा लागेल, क्वेरीमध्ये जाऊन. आता हा क्वेरी माझा ऑन झालेला आहे. सो इकडे फर्स्ट ऑफ ऑल मी काय करणार, ह्या डेटाला ऑन करायचं आहे, तर हे बाकीचे माझे इरिलेव्हंट डेटाज आहेत. जसं त्या डेटा, तो डेटा कधी बनलाय, कधी मॉडिफाईड झालाय, हे माझे इम्पॉर्टंट डेटा नाही आहेत. माझा मेन इम्पॉर्टंट सोर्स हा आहे. मग मी काय करणार, रिप्लेस ऑदर, रिमूव्ह अदर कॉलम करणार इथून. मीन्स काय होणार, बाकीचे कॉलम्स रिमूव्ह होणार. अँड मोस्ट ऑफ तुम्ही पण लक्षात ठेवा, जेव्हा पण तुमच्याकडे लार्ज नंबरमध्ये डेटा असेल, तर ट्राय करायचं त्या डेटाला जेवढा होईल तेवढा सॉर्ट करायचं, जेणेकरून तुमचे ग्राफ्स प्रॉपरली क्रिएट होणार. ओके, सो तुम्हाला इथे ऍड कॉलम मध्ये जायचं आहे, कस्टम कॉलम मध्ये जायचं आहे. कस्टम कॉलम मध्ये गेल्यानंतर इकडे तुम्हाला त्याचं हेडलाईन द्यायचं आहे, काहीतरी जे तुम्हाला बेस्ट वाटेल ते तुम्ही तुमच्या डेटाच्या अकॉर्डिंग देऊ शकता. आता इथे फॉर्म्युला टाकायचा आहे, एक्सेल वर्कबुक, अँड देन एक ब्रॅकेट ऑन करायचं आहे. ऑन करून हा जो कंटेंट आपण ठेवलेला आहे इथे, हा कंटेंट त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे. ओके, अँड देन अगेन ब्रॅकेट क्लोज करायचं आहे, क्लोज करून ओके करायचं आहे. ओके केलं की हा माझा टेबल वर्कशीट फॉर्मॅट्समध्ये क्रिएट झाला. आता याची गरज मला नाही आहे. मग मी याच्यावरती राईट क्लिक करून रिमूव्ह अदर कॉलम करणार, मीन्स तो रिमूव्ह होऊन जाईल. आता हे जे ॲरो दिसत आहे, इथून आपण तुमच्या डेटाला एक्सपांड करू शकतो. ओके, क्लिक करायचा, देन ओके करायचा. हा माझा डेटा परत ऑन झाला. आता हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आलाय, वर्कशीट फॉर्मॅट्समध्ये आलाय. ओके, मग मला इम्पॉर्टंट काय आहे, तर माझ्या वर्कशीटचे नेम्स आहेत, आणि त्याच्यामधला टेबल्स आहेत. मग मी फर्स्ट वर्कशीट सिलेक्ट करणार, इथून शिफ्ट दाबून धरणार, आणि दुसरा सिलेक्ट करणार, अँड राईट क्लिक करून रिमूव्ह अदर करून टाकणार. बाकी कॉज अगेन मला बाकीच्या कॉलम्सची गरज नाही आहे. अँड देन अगेन याच्यावरती क्लिक करून हे बाकीचा जो डेटा आहे माझा, त्याला मी एक्सपांड करून घेणार. ओके, हा एक्सपांड झाल्यानंतर कधी कधी तुम्हाला कॉलम क्वालिटी चेक करायची असते. समटाइम्स असं होतं की ते एरर शो नाही करत तिकडे डेटामध्ये, बट ऍक्च्युअल मध्ये त्याच्यामध्ये एरर असतं. मग ते डेटा 100% व्हॅलिड आहे की नाही हे चेक करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी तुम्हाला व्ह्यू मध्ये जायचं आहे, आणि इथे कॉलम क्वालिटी ऑप्शन ऑन करायचं आहे. जर हा ऑप्शन ऑन असेल, तर तुम्ही इझिली चेक करू शकता की तुमच्या डेटामध्ये एरर्स आहेत की नाही आहेत. ओके, आता फिलहाल मला तो 100% व्हॅलिड दाखवायचा आहे, बट देर इज अ प्रॉब्लेम की याचे जे हेडलाईन्स आहेत, हे हेडलाईन्स बघा काय येत आहे, डेटा डेटा 1, डेटा डेटा 2 असे ऑप्शन्स येतात.
बट इट्स नॉट राईट वे. आपल्याला जे मेन डेटा सोर्सेस आहेत ते आपले जे हेडलाईन्स आहेत ते आहेत ऑर्डर आय डी, ऑर्डर डेट अँड कस्टमर आय डी अँड ऑल थिंग्स, राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हेडलाईन सिलेक्ट करायची आणि याला होममध्ये येऊन इकडे आपल्याकडे ॲज अ हेडर ऑप्शन आहे, याला ऑन करायचं आहे. मग काय होईल, तो जो फर्स्ट लाईन होती ती हेडर म्हणून कन्सिडर केली जाईल. आता जेव्हा त्याला आपण हेडर म्हणून कन्सिडर केला तर मग काय झालं, इथून आपले जे एरर्स आहेत ते शो करायला चालू झाले. बिकॉज ऑफ आता माझ्याकडे 4 मंथचा डेटा होता, एप्रिल मे, जॅन फेब एप्रिल मे, राईट. मग प्रत्येक मंथचा प्रत्येक डेटाला ज्याला आपण ऍड केलंय त्याचे हेडलाईन्स खाली शो करतायत, त्याच्यामुळे वरती एरर देतोय. मग आपल्याला काय करायचंय, ऑर्डर आय डी वरती क्लिक करून रिमूव्ह एरर करायचं, जेणेकरून खालचा जो डेटा आहे तो क्लीन होऊन जाईल. आता दिसतंय 100% व्हॅलिड. ओके. आता याला आपण करणार क्लोज अँड अप्लाय. मग तो डेटा माझा परत पॉवर बीआय मध्ये ऍड होईल. ऍड झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण नेक्स्ट थर्ड लेक्चरमध्ये बघितलं होतं रिलेशनशिप्स क्रिएट करणे, राईट. ज्याची आपण काय केलं होतं, मॉडेल व्ह्यूज मध्ये गेलो होतो. पॉवर बीआय एवढा स्मार्ट आहे की तो ऑटोमॅटिकली काही गोष्टींचं रिलेशनशिप्स क्रिएट करून देतो आपल्याला. ओके. समटाइम्स इफ जर व्हॅल्यूज मॅच आहेत, हेडलाईन थोडीशी पण मॅच आहे आणि त्याच्या आतमध्ये व्हॅल्यूज पण मॅच करतात, तर तो ऑटोमॅटिक क्रिएट करून देतो आपल्याला. बट समटाइम्स तो नाही करू शकत, बिकॉज ऑफ मे बी हेडलाईन्सचे प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा त्याच्या आतमधला डेटा मॅच नसेल होत, असे रिझन्स असू शकतात. आता जेव्हा तुम्ही ते लाईन्स हे जे क्रिएट झालेत ना, हे रिलेशनशिप्स आहेत. यांच्यावरती जेव्हा तुम्ही ते कर्सर घेऊन जाल ना, तर ते दोन जे कॉलम्स शो करतात ना तुम्हाला हायलाइट होऊन, 2 रोज, ते आहेत ज्यांच्यामध्ये रिलेशन क्रिएट झालेलं आहे ऑलरेडी. ओके. आता मला अजून एक रिलेशन क्रिएट करायचं आहे फूड डिटेल्स वरती. जेव्हा मी टेबल व्ह्यू मध्ये जातोय आणि फूड डिटेल्स ऑन करतोय, तर याच्यामध्ये फूड डिटेल्समध्ये बघा माझे आयटम कोड आहे आणि जो माझा ऑर्डर डेटा आहे त्याच्यामध्ये माझे फूड आयटम्स आहेत. हे दोन्ही कॉलम्स जे आहेत ते मॅच करतात, राईट. बट त्यांनी तिकडे डेटा रिलेशन क्रिएट नाही केला. मग अशा कंडिशन्समध्ये आपल्याला रिलेशन्स क्रिएट करायचे आहेत. आयटम कोडला सिलेक्ट करून फूड आयटम्स वरती ड्रॅग करायचं, हे शो करते तो आयटम कोड. आता इथे ना 4 ऑप्शन्स असतात, मेनी टू वन, वन टू वन, वन टू मेनी अँड मेनी टू मेनी. इट मीन्स काय होतं, सिंगल हेडलाईन मल्टिपल हेडलाईन सोबत जॉईन होते. इट मीन्स वन टू मेनी. जेव्हा सिंगल हेडलाईन दुसऱ्या डेटामधल्या सिंगल हेडलाईन सोबत मॅच होत राहते त्यावेळेला 1 to 1. अँड जेव्हा मल्टिपल हेडलाईन्स दुसऱ्या डेटामधल्या सिंगल हेडलाईन सोबत जॉईन होतात, इट मीन्स मेनी टू वन. ओके. अँड मल्टिपल हेडलाईन सोबत जेव्हा जॉईंट होतात, इट मीन्स मेनी टू मेनी. ओके. याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर यांच्यामध्ये रिलेशन क्रिएट झालं. ओके. गेट इट. आता जर मी या डेटामध्ये येतोय रिपोर्ट्स व्ह्यू मध्ये, तर याच्यामधला फूड आयटम आणि हाफ जर मी ऑन करतोय आणि याच्यामधला yes ma'am. एक मिनिट, नाही 1 to 1 आहे तिथे जो डेटा क्रिएट झालाय ना. सी, आता हा जो डेटा आहे ऑर्डर डेटा, त्याच्यामधला फूड आयटम आणि फूड डिटेल्स मधला आयटम कोड, हे दोन्हीच फक्त मॅच होतात त्या दोन्ही डेटामध्ये, म्हणून 1 to 1. ओके. आता इथे सी, इफ मी फूड टाईप एक्स ऍक्सेस मध्ये ड्रॅग करतोय अँड सेल क्वांटिटी मी वाय ऍक्सेस मध्ये ड्रॅग करतोय, तर माझा एक सिम्पल ग्राफ क्रिएट झाला इकडे. ओके. क्लिअर आहे. इफ जर इथला रिलेशन जर मी रिमूव्ह केला, याचा सिलेक्ट करून डिलीट केलं मी, तर काय होईल, सिलेक्ट करायचं आणि डायरेक्ट डिलीट बटन दाबायचं कीबोर्डचं. तर इकडे आय फेल टू क्रिएट अ ग्राफ बिकॉज ऑफ तो रिलेशन डिलीट केला मी. ओके. सो हे पण खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुमच्या डेटा अनालिसिस करिअर मधला. जेव्हा तुम्ही रिलेशन्स क्रिएट करता, याचा डीपली आपण पुढे पोर्शन बघणारच आहे. हे एवढं क्लिअर आहे. आता आजच्या पोर्शन मध्ये आपण काय बघणार होतो, तर हा जो सिम्पल ग्राफ बनवलाय त्याच्या एडिटिंगचा पार्ट. ओके. जेव्हा तुम्ही इथे बघा व्हिज्युअलायझेशन्स मध्ये, इथे हा जो ऑप्शन आहे ना फॉर्मॅट फॉर युअर व्हिज्युअल्स, याच्यामध्ये जेव्हा जाता ना, तर तिकडे काय होतं की तुमचा जो ग्राफ तुम्ही घेतलेला आहे त्या ग्राफला एडिट करण्यासाठी ऑप्शन्स इकडे शो करतात. ओके. फर्स्ट ऑफ ऑल एक्स ऍक्सेस, इफ तुम्ही एक्स ऍक्सेस ऑन करताय तर याच्यामधला व्हॅल्यूज ऑप्शन ऑन झाला. आता तुम्ही व्हॅल्यूजची साईज वाढवू शकता, दिसते खाली ग्राफमध्ये चेंजेस होत आहेत.
त्याला बोल्ड करू शकता, देन त्याचे कलर्स तुम्ही चेंज करू शकता. ओके, हे झालं एक्स ऍक्सेसचं. आता एक्स ऍक्सेस मध्ये पण ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे व्हॅल्यूज, देन आहे टायटल. टायटल तुम्ही इथून चेंज करू शकता. शो टायटल ओनली ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तर याचे जे फॉन्ट्स आहेत ते फॉन्ट्स तुम्ही चेंज करू शकता. ओके, देन साईज अँड देन अगेन बोल्ड, इटालिक, अंडरलाईन, लाईन्स, लाईट्स, कलर्स, जे पण तुम्हाला चेंज करायचं आहे तुम्ही इथून करू शकता. हे पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्या अनालिसिसच्या करिअर मधलं, बिकॉज ऑफ ना जेवढा अट्रॅक्टिव्ह कलरिंग तुम्ही त्याला देणार तेवढंच अट्रॅक्टिव्ह तुमचं डॅशबोर्ड दिसणार, फायनल डॅशबोर्ड. ओके, देन त्यानंतर आपल्याकडे ऑप्शन असतो वाय एक्सेस, उभी लाईन जी आहे त्याच्यामध्ये अगेन व्हॅल्यूज ऑप्शन आहे. व्हॅल्यूजची तुम्ही साईज वाढवू शकता, त्याला बोल्ड करू शकता, त्याचे कलर्स वगैरे चेंज करू शकता. याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही नंतर एक्सप्लोअर करा. हाच सेम ग्राफ तुम्ही घरी क्रिएट करून त्याच्यावरती एक्सप्लोअर करा. ओके, देन ग्रीड लाईन्स आहेत. ग्रीड लाईन्स मध्ये तुम्ही इफ तुम्हाला जर कलर्स वगैरे चेंज करायचे आहेत त्या पर्टिक्युलर डेटाच्या ग्रीड लाईन्सचे, जे बॅकएंडला लाईन्स दिसतात ना, ते कॉल्ड ॲज ग्रीड लाईन्स. ओके, ते लाईन्स तुम्ही चेंज करू शकता इथून. याची ट्रान्सपरन्सी आता 0 आहे म्हणून ते दिसत नाहीयेत. इफ जर मी त्याची ट्रान्सपरन्सी 58 केली किंवा अजून वाढवली, सॉरी, जेवढे मी ट्रान्सपरन्सी इन्क्रीज करणार तेवढे ते इनविजिबल होणार. ओके, आणि जेवढी कमी ठेवणार तेवढे विजिबल होणार ते. आता इथे डॉटेड आहे म्हणून तिथे लाईन्स डॉटेड मध्ये दिसतात. इफ जर मी त्यांना सॉलिड केलं तर ते सॉलिड लाईन मध्ये शो करतील. ओके, ग्रीड लाईन्सच्या नंतर इथे लिजंड आणि स्मॉल मल्टिपल ऑप्शन नाही दिसत आहेत, बिकॉज ऑफ ग्राफमध्ये आपण लिजंड ऍड नाही केलेला आहे. ओके, इफ जर मी ग्राफमध्ये लिजन ऍड करतोय ना, इफ जर मी इकडे जातोय, सी इथे लिजन ऑप्शन दिसतंय. लिजन मध्ये इफ जर मी इथून फूड आयटम्स ऍड करतोय, हा नाही सूट होत आहे. इफ जर याच्यामध्ये जो मी काय चेक केलंय बघा, इथे दिसतंय वरती मोगलाई, नॉर्थ इंडियन अँड साऊथ इंडियन. आता मी लिजन ऍड केलंय माझ्या ग्राफमध्ये. मग आता इफ जर मी याच्यामध्ये जातोय तर इथून लिजंड ऑप्शन पण शो करेल. सी, ओके, मग ते लिजन मध्ये पण हे जे लिजनचे ऑप्शन्स आलेत हे तुम्हाला कुठे आहेत, आता मी लेफ्ट ठेवलंय. इफ मी सेंटर ठेवतो तर इट विल बी कन्वर्टेड इन सेंटर. ओके, देन टेक्स्ट आहे. टेक्स्ट तुम्हाला बोल्ड करायचे आहेत, इटॅलिक करायचे आहेत, त्याची साईज वाढवायची आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे, कलर्स वगैरे तुम्हाला चेंज करायचे असतील तर. देन त्यानंतर हा जो मेन टायटल आहे तो टायटल जर तुम्हाला एडिट करायचा आहे तर तो टायटल पण तुम्ही इथून एडिट करू शकता. आता रेस्टॉरंट टाइप्स आहे, तर एक्झाम्पल मी इथे रेस्टॉरंट कोड घेतला तर तो तिकडे जो डेटा आहे त्याच्यामध्ये हा हेडलाईन चेंज होणार. ओके, हे सगळ्या फॉर्मॅटिंगचा पार्ट तुम्ही याच्यामधून करू शकता. देन त्यानंतर झूम स्लाइड बार्स ऑप्शन आहे. याला तुम्हाला इथून ऑन करायचं फर्स्ट ऑफ ऑल. त्यानंतर मग तुम्ही इथून त्याला झूम करू शकता. स्लाइड बार्स तुम्हाला कसे ठेवायचे, ऑन शो करायचे कंटिन्युअस की हाईड करायचे. ओके, देन त्यानंतर आहे कॉलम्स ऑप्शन आहे. कॉलम्स मध्ये बघा हे जे कॉलम्स दिसतात ना तुम्हाला, ह्यांच्या बद्दल आता शिकतोय आपण. आता जसा मोगलाई आहे, मोगलाईचा जो कलर आहे तो जर तुम्हाला लाईक पिंक ठेवायचा आहे तर तुम्ही इथून पिंक करू शकता. त्यानंतर इथून तुम्ही नॉर्थ इंडियन सिलेक्ट केलं, नॉर्थ इंडियनचा कलर तुम्हाला ऑरेंज करायचा आहे तर तुम्ही ऑरेंज करू शकता. ओके, इफ जर तुम्ही इथून ऑल सिलेक्ट करताय तर मग सगळ्यांना सेम कलर शो करेल, बट तो आता नाही करणार बिकॉज आपण लिजन ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये. लिजन मीन्स काय असतं की दिलेल्या डेटामध्ये व्हरायटीज ऍड करणं. ओके, आता एक्झाम्पल मी कीर्तीचा डेटा फाइंड आउट करतोय तर कीर्तीच्या डेटामधल्या पहिले मी जो ग्राफ बनवला होता तो फक्त कीर्तीचा डेटा होता. आणि जर मी त्याच्यात लिजन ऍड करतोय तर इट मीन्स मी काय करतोय, ब्रांच वाईज सेल बघतोय. लाईक कामोठे ब्रांचचा किती सेल आहे, पनवेलचा किती सेल आहे, असं. ओके, त्याला लिजन्स आपण कन्सिडर करतो. देन त्यानंतर डेटा लेबल्स आहेत. डेटा लेबल्स इफ मी इथून ऑन करतोय तर इथून तुम्ही व्हर्टिकल होरिझॉन्टल दोन्ही टाईप मध्ये इथून हा जो लेबल्स दिसतात तुम्हाला हे तुम्ही ठेवू शकता. ओके, देन त्यानंतर त्याचे जे टायटल्स असतात त्याला ऑन करून तुम्ही इथून प्रत्येक गोष्टीचं एडिट करू शकता. ठीक आहे, आता हे फक्त मोगलाईचं का होतं, बिकॉज ऑफ मी फक्त मोगलाई सिलेक्ट केलेला आहे. इफ जर मी नॉर्थ इंडियन सिलेक्ट, आता काय झालंय तर नॉर्थ आणि साऊथला सेम कलर झालाय त्याच्यामुळे ते दोन्ही पण सेम दाखवत आहेत. ओके, वेट, चेंज करू त्या. नॉर्थ इंडियन विल बी फॉर yellow and then South Indian will be blue. आता इकडे मी जो पण कॉलम सिलेक्ट करेन ना त्यालाच मला इथे एडिट करायला ऑप्शन येईल. ओके, डेटा लेबल्स मध्ये.
देन त्यानंतर टोटल लेबल्स आहेत त्याला पण ऑन केल्यानंतर अगेन त्याला पण तुम्ही बोल्ड, इटालिक, अंडरलाईन हे जे वरती नंबर्स आपण ऍड केलेले आहेत त्यांचे साईज वगैरे तुम्ही वाढवू शकता. देन त्यानंतर त्यांचे व्हॅल्यूज जे आहेत ते डिसिमल्स मध्ये हवेत की राऊंड फिगर हवेत ते पण तुम्ही इथून करू शकता. देन अगेन त्याचे बॅकग्राऊंड्स, त्याला जर तुम्हाला बॅकग्राऊंड्स वगैरे इथून द्यायचे तर ते तुम्ही ऍड करू शकता तुमच्या डेटा थ्रू. जो आपण वर्ड्स ते ऍड केलेत ना, जे सम आलेत किंवा जे पण तुम्ही बोलता त्यांना इफ इवन तुम्ही जे काय बोलतात त्यांना काउंट केलं किंवा सम केला, ऍव्हरेज काढला, मीन काढला, मीडियन काढला, मोड काढला, ते जे पण तुम्ही ऍड करणार त्याचे जे व्हॅल्यूज इथे शो करत राहतात हे हे व्हॅल्यूजला तुम्ही इथून एडिट करू शकता. ठीक आहे. एरिया ऑफ प्लॉट्स मध्ये आपण काय करतो बेसिकली, तर इकडे जो ग्राफ दिसतोय मला त्याच्या जागी मी बाहेरून दुसरा पण कोणता तरी पिक्चर ऍड करू शकतो. ओके, इफ माझ्याकडे कोणता आहे का. ओके, अशा टाईपमध्ये. बट मेक शुअर इट विल बी जेपीजी इन फॉर्मॅट. ओके, जर जेपीजी नसेल आणि त्याची साईज 1000च्या वरती नसेल तर मग ते असं दिसेल आडवं तेडवं. ठीक आहे, आणि त्याची साईज 1000च्या वरती असली पाहिजे. क्लिअर आहेत हे ऑप्शन्स? ओके, डन. आता तुम्हाला घरी जाऊन हे क्रिएट करायचं आहे, जे इथे करा किंवा घरी जेथे पण तुम्हाला बेटर वाटेल.